नमस्कार, मी तेजल राऊत. थ्रू माय आईज बाय तेजल राऊत मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओसाठी मी तुम्हाला 2 प्रश्न विचारते. पहिला, तुम्हाला करिअर करण्यासाठी जर्मनीत यायचं आहे का? दुसरा, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं हो असल्यास हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. नक्की पहा, पूर्ण पहा. विषयाला सुरुवात करण्याआधी माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. या चॅनलवरचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील त्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, प्रमोट करा. थँक्यू. मी 2 आठवड्यांपूर्वी जर्मनीतल्या ऑपॉर्च्युनिटी कार्डबद्दल एक व्हिडिओ बनवला होता. त्यात मी सुरुवातीला एक स्टेटमेंट केलं होतं. तुम्ही यंग, स्किल्ड, टॅलेंटेड असाल तर जर्मनी तुम्हाला जर्मनीत आणण्यासाठी उत्सुक आहे आणि हर तऱ्हेचे प्रयत्न करत आहे. त्या व्हिडिओच्या अखेरीस मी हे स्टेटमेंट प्रूफ देखील केलं होतं. तो व्हिडिओ पाहायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आज आणखीन एक स्टेटमेंट करते. तुम्ही यंग, टॅलेंटेड, स्किल्ड असाल आणि महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर महाराष्ट्र सरकार आणि जर्मनी दोन्ही तुम्हाला जर्मनीत आणण्यासाठी उत्सुकच नाही तर कटिबद्ध देखील आहेत. कसं? पाहूया पुढे. जर्मनी हा देश इंडस्ट्रियली, फायनान्शियली संपन्न आहे, पण जर्मनीकडे त्यांच्या उद्योगधंद्यात काम करायला पुरेसं स्किल्ड मॅनपॉवर नाही. महाराष्ट्रात स्किल्ड, टॅलेंटेड मॅनपॉवर आहे, पण रोजगाराच्या पुरेशा संधी नाहीत किंवा ज्या आहेत त्यातून मिळणारं फायनान्शियल कॉम्पन्सेशन पुरेसं नाही. या बेसिसवर जर्मनीचं बाडन-व्युर्टेंबर्ग राज्य आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात या सालच्या फेब्रुवारीत 2024च्या फेब्रुवारीत एक सामंजस्य करार, इन शॉर्ट महाराष्ट्रातून बाडन-व्युर्टेंबर्ग राज्यात स्किल्ड मॅनपॉवर पाठवण्याचं अग्रीमेंट झालं आहे. बाडन-व्युर्टेंबर्ग हे जर्मनीतलं एक साऊथ वेस्टर्न राज्य आहे. स्टुटगार्ट हे शहर त्याची राजधानी. या राज्यात तब्बल 4 लाख जॉब वेकन्सीज आहेत आणि त्या भरून काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. जर्मनीत इतक्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातून आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये लोक पाठवणं म्हणजे त्यासाठी नेसेसरी स्किल, टेक्निकल ॲज वेल ॲज जर्मन लँग्वेज स्किल ठरवणं, जर्मनीत राहण्यासाठी, काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या बेसिक एटिकेटचं ट्रेनिंग देणं, विजा एटसेट्रा एटसेट्राची तयारी करणं, यासाठी नॅचरली बराच वेळ लागणार आहे. पण बाडन-व्युर्टेंबर्ग राज्यात मॅनपॉवरची अर्जंट गरज आहे. म्हणून 2 राज्यांमधल्या या अग्रीमेंटच्या अंतर्गत फर्स्ट फेजमध्ये वेगवेगळ्या फील्डमधली मिनिमम 10,000 माणसं अर्जंटली महाराष्ट्रातून जर्मनीला पाठवण्याचं ठरलं आहे. ही फील्ड्स और जॉब प्रोफाईल्स कोणती आहेत? तर नर्स, लॅब असिस्टंट, डेंटल असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, हॉटेल मॅनेजर्स, अकाउंटंट्स, बस ड्रायव्हर्स, ट्रक ड्रायव्हर्स, इलेक्ट्रिशियन्स, पेंटर्स एटसेट्रा. टोटली 30 जॉब प्रोफाईल्स आहेत. तर तुम्ही यापैकी एका फील्डमध्ये स्किल्ड आहात. पुढे काय? तुमच्याकडे असलेलं स्किल आणि बाडन-व्युर्टेंबर्ग मध्ये लागणारं स्किल यात तफावत असू शकते. त्यामुळे तुम्हाला अपस्किलिंग करावं लागू शकतं. दुसरं म्हणजे जर्मनीत काम करण्यासाठी जर्मन भाषेचं नॉलेज असणं अतिशय गरजेचं आहे. कोणत्या जॉब प्रोफाईलसाठी जर्मन भाषेच्या कोणत्या लेवलचं नॉलेज हवं याची लिस्ट दिलेली आहे. जर्मन भाषेच्या A1, A2, B1, B2, C1, C2 अशा लेवल्स असतात. A1 इज द फर्स्ट लेवल, इट्स द बेसिक लेवल. C2 इज द हायेस्ट लेवल, अ नेटिव्ह स्पीकर लेवल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही नर्सच्या जॉबसाठी जाणार असाल तर जर्मन भाषेची B2 लेवल येणं आवश्यक आहे. बस ड्रायव्हरचा जॉब असेल तर A2 लेवल, हॉटेल मॅनेजरचा जॉब असेल तर B1 लेवल, सो ऑन अँड सो फोर्थ. या चार्टमध्ये कोणत्या लेवलसाठी किती कालावधी लागेल हेही दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, अ B2 लेवल नीड्स अराउंड 15 months फॉर कम्प्लिशन. A2 needs around 7 months, etc. बरं, हे जर्मन भाषेचं ट्रेनिंग कुठून करायचं? तर त्याची सोय आणि खर्च महाराष्ट्र सरकार करणार आहे. तुम्हाला अपस्किलिंगची गरज असल्यास जर्मन भाषेचं ट्रेनिंग संपल्यावर अपस्किलिंग करण्याची सोय आणि त्याचा खर्च देखील महाराष्ट्र सरकार करणार आहे. अपस्किलिंगसाठी साधारणपणे 4 महिन्यापर्यंतचा कालावधी लागेल असं बेसिक निदान आहे. इन शॉर्ट, तुम्ही ठरलेल्या 30 फील्ड्सपैकी एखाद्या फील्डसाठी सिलेक्ट झालात की तुमचं जर्मन ट्रेनिंग आणि अपस्किलिंग ह्याची जबाबदारी आणि खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार आहे. तुमच्यासाठी हे विनाशुल्क आहे. ओनली एक्सेप्शन इज जर तुम्ही जर्मन भाषेच्या एखाद्या लेवलच्या परीक्षेत नापास झालात. परीक्षा तर द्यावीच लागते, त्याशिवाय काय सर्टिफिकेट मिळणार आहे? तर तुम्ही एखाद्या लेवलच्या परीक्षेत नापास झालात तर री एक्झामचा खर्च मात्र तुम्हाला करणार आहे. फेअर इनफ. Otherwise, the entire course, including German language as well as upskilling, is फ्री ऑफ चार्ज फॉर यू. मी जस्ट आधी म्हटलं की तुम्ही या 30 फील्ड्सपैकी एकात सिलेक्ट झालात तर हे सिलेक्शन कसं होणार? तर
स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र, शॉर्ट फॉर्म सर्ट. तर सर्टच्या वेबसाईटवरचा फॉर्म भरून अप्लाय करायचा. सर्टच्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा फॉर्म असा दिसतो. फॉर्म मोठा आहे, अनेक पानं आहेत, पण सोपा आहे. तुमचे डिटेल्स भरायचे आहेत. पहिल्या पानावर तुमचं नाव, पत्ता द्यायचा आहे. दुसऱ्या पानावर तुमचं महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ते नसल्यास तुम्ही फॉर्म पुढे भरू शकत नाही, तसा तुम्हाला मेसेज येतो, कारण हे फक्त महाराष्ट्राच्या रहिवाशांसाठी आहे. तिसऱ्या पानावर 10वी-12वीचे मार्क्स, पासिंग इयर भरायचं आहे. सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. तुम्हाला कुठल्या सेक्टरमधल्या कुठल्या ट्रेडसाठी अप्लाय करायचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. यात तुम्ही मल्टिपल ऑप्शन्स निवडू शकता. त्याच्या पुढे तुमच्या क्वालिफिकेशनचे डिटेल्स भरायचे आहेत. सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. पुढे तुम्हाला जॉब एक्सपिरियन्स असेल तर त्याचे डिटेल्स द्यायचे आहेत. त्याच्या पुढच्या पानावर महाराष्ट्रातल्या कुठल्या शहरात तुम्हाला जर्मन क्लासरूम ट्रेनिंग घ्यायला आवडेल, कुठली बॅच आवडेल, हे डिटेल्स द्यायचे आहेत. त्याच्या पुढे तुम्हाला जर्मन भाषा येत असेल तर ते डिटेल्स देऊन मग शेवटी फॉर्म सबमिट करायचा आहे. हा फॉर्म भरून सबमिट झाल्यावर तुमची निवड झाल्यास तुम्हाला पुढल्या ट्रेनिंगचे डिटेल्स देण्यात येतील आणि तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर जर्मनीत जाण्यासाठी लागणारा विजा आणि बाडन-व्युर्टेंबर्गमध्ये राहण्यासाठी, सेटल होण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि बाडन-व्युर्टेंबर्ग सरकार मदत करणार आहे. लक्षात घ्या की ही पहिली फेज आहे. पुढल्या फेजमध्ये आणखीन सेक्टर्स, ट्रेड्समधल्या ऑपॉर्च्युनिटीज असणार आहेत. बिकॉज रिमेंबर दॅट बाडन-व्युर्टेंबर्ग हॅज 4 लाख जॉब वेकन्सीज. जर्मनीतल्या स्किल्ड मॅनपॉवरची कमतरता आणि महाराष्ट्रातल्या स्किल्ड मॅनपॉवरची भरपूर संख्या वर्सेस रोजगाराच्या संधी तुलनेनं कमी असणं. Hence, this agreement between Baden-Württemberg and Maharashtra government to send skilled manpower to Germany is a win-win situation for both these states and countries. According to me, this is a golden opportunity for those who want to pursue their careers in Germany, who want to live in Germany either long term or forever. Work-life balance, quality of life, basic amenities like health insurance, safety, etc. या बाबतीत जर्मनी एक अतिशय चांगला देश आहे आणि हे मी जर्मनीत 10 वर्ष राहून माझ्या अनुभवाने सांगते. त्यामुळे तुम्हाला जर्मनीत करिअर करायला याची इच्छा असल्यास महाराष्ट्र सरकारच्या या स्तुत्य उपक्रमाचा नक्की फायदा घ्या. तुमच्या ओळखीतल्या लोकांना सांगा. ही माहिती, हा व्हिडिओ जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल तितका पोहोचवा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्समधून नक्की कळवा. या व्हिडिओ संबंधी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. मी जमेल तेव्हा तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते. फॉर एक्झाम्पल, मागच्या एका व्हिडिओ खालच्या कमेंटमध्ये एकांनी प्रश्न विचारला होता की मला ड्रायव्हरचा जॉब करण्यासाठी जर्मनीत येता येईल का. त्यांना मी तिथे लिहिलं होतं की मी याचं उत्तर पुढल्या व्हिडिओत देते. आय होप तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओतून मिळतंय. तुम्हाला मी एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ करावा असं वाटत असेल तर तेही कमेंट करून सांगा. व्हिडिओज आवडत असतील तर तेही कमेंट करून सांगा. काही सुधारणा सुचवायच्या असतील तर तेही कमेंट करून सांगा. हा चॅनल, ह्यावरचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. काळजी घ्या. टाटा.